नीट परीक्षेच्या मुद्द्यावरून दिल्लीत सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। विद्यार्थ्यांचे आंदोलन लोकशाही मार्गाने सुरू असले तरी त्यामध्ये काही असामाजिक घटक शिरल्याचा दावा त्यांनी केला। मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की विद्यार्थ्यांना आपल्या मागण्या लोकशाही मार्गाने मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे, मात्र आंदोलनाचा गैरफायदा घेत काही असामाजिक प्रवृत्तीचे लोक त्यात सहभागी झाल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांनी अशा घटकांपासून सावध राहून शांततापूर्ण आणि संयमाने आंदोलन करावे, असे आवाहन त्यांनी केले। तसेच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे सांगत कोणत्याही प्रकारची अराजकता निर्माण होऊ नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जात असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले। दरम्यान नीट परीक्षेच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या आंदोलनावरून देशभरात राजकीय वातावरण तापले असून या विषयावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। अनेक ठिकाणी पोलिसांवर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मारहाणीचे व्हिडिओ समोर येत आहेत। राज्यात सुद्धा दुर्दैवाने काही लोक या आंदोलनामध्ये ज्या प्रकारे दगडफेक करत होते, पोलिसांवर हल्ला करत होते, मला असं वाटतं की ते कुठल्याही पद्धतीनं विद्यार्थ्यांच्या मागणीकरता आलेले नव्हते, तर या आंदोलनाचा फायदा घेऊन आपल्याला अराजकता कशी तयार करता येईल या मानसिकतेचे लोक तिथे होते। अशा पद्धतीची काही मंडळी त्या ठिकाणी वागत होती। मला असं वाटतं की जे आंदोलन करतायत त्यांनीही अशा प्रवृत्तीकडे लक्ष दिलं पाहिजे।